पातळी सोडून विरोधकांवर टीका करू नका, सभ्य भाषेत बोलू नका, एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, तर सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचेही आदेश. शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता, समज दिल्यानंतर सुद्धा शिवतारे भूमिकेवर ठाम, शिवतारेंचा फोनही बंद, सूत्रांची माहिती. रोहित आणि योगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या, सुप्रिया सुळेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी, तर प्रचारादरम्यान जीवाला धोका असल्याचा आरोप. काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर, पुण्यातून धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी, तर कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर. सांगली लोकसभेसाठी मर्द उमेदवार दिला, त्यांना जिंकून द्या, सांगलीतील मेळाव्यातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ठाकरेंकडून जाहीर. प्रकाश आंबेडकरांनी 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर बरं झालं असतं, संजय राऊतांचं सूचक विधान, तर 6 जागा मागितल्याची माहिती चुकीची, वंचितकडून खुलासा. माढ्यात भाजपनं रणजितसिंग निंबाळकरांची उमेदवारी बदलावी, रामराजे निंबाळकरांची मागणी, तर मतं कमी मिळाल्यास जबाबदार राहणार नसल्याचाही दिला इशारा. तुर्तास थांबा, नवनीत राणांना भाजपचे आदेश, साम टीव्हीला सूत्रांची माहिती, तर राणा दाम्पत्याची धाकधूक वाढली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, तर कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारवाई, सुप्रीम कोर्ट दिलासा देणार का, याकडे आता लक्ष.